नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या सामोल या चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण CTT डिसेंबर 2019 रोजी झालेला हा पेपर क्रमांक 1 आहे आणि या पेपर क्रमांक 1मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा लँग्वेज म्हणजे ज्या विद्यार्थ्याची भाषा मराठी आहे त्याचे इथे संपूर्ण आपण इथे मराठीचे प्रश्नोत्तर पाहणार आहोत. परीक्षार्थींनी भाषा 1चा पर्याय मराठी हा निवडला असेल तर त्यांनी भाग 4 मधील 91 ते 120 पर्यंतचे इथे प्रश्न सोडवायचे आहे. भाषा फर्स्ट 91 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी सर्वनाम कोणते? तर त्यांना. 92 प्रश्न पहा, उतार्याप्रमाणे भक्ष्य पकडण्यासाठी प्रतिध्वनीचा वापर कोण करते? डॉल्फिन. चुंबकीय क्षेत्राऐवजी विद्युत क्षेत्राचे ज्ञान कोणाला असते? हस्तिमत्स्य. 94, याचं रहस्य त्याच्या स्वर यंत्रात आणि गरजेनुसार त्या दिशेने वळवता येणं. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? म्हणजे आणीची जात कोणती आहे? तर अव्यय. 95, वरील उतार्यात एकूण किती व्यक्तीमध्ये संवाद आहे? तर 5. वापरतात ऐकता शोधतात हे काय आहे? तर क्रियापदे आहेत. प्रश्न 97, टिपणे शब्दाची अर्थचिंतन नसलेला पर्याय निवडा. तर उदो उदो करणे. 98, तरंग शब्दाचा समानार्थी असे शोधा. मनातील उमटणारे नवे विचार. चुंबकीय क्षेत्रात दिशा, तीव्रता आणि त्यातील बदल यांचे ज्ञान कोणाला असते? तर मधमाश्यांना. 100 प्रश्न पहा, कवितेचा आशय काय सूचित करतो? जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन. 101, जीवन जगण्यासाठी दिलेल्या पर्यायापैकी चुकीचा पर्याय शोधा. तर ऑप्शन 2. फुलासारखं फुलणं, प्रकाशात ओढणं, दुवा येत हसणं. ऑप्शन 2 उत्तर आहे. विशेषण नसलेला पर्याय शोधा. 3 पायात. 103, जीवनात येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीसाठी कोणती प्रतिमा कवीने वापरली नाही? तर ऑप्शन 3 पेला भरणे. क्रियापद नसलेला पर्याय निवडा. ऑप्शन 4 तुम्ही. सर्व केवळचे क्रियापद आहे. रोतणे शब्दाचा विरोधार्थी शब्द. फोडणे. मातृभाषेवर आधारित बहुभाषिकता म्हणजे काय? प्रथम मातृभाषा शिकणे, नंतर क्रमाने दुसरी भाषा शिकणे. शालेय शिक्षण पद्धतीमध्ये भाषा म्हणजे त्रिभाषा सूत्र. 108, संपूर्ण भाषा अध्यापन पद्धती म्हणजे विद्यार्थी भाषेतील वाक्यांश आणि उच्चार समजावून घेऊन भाषा शिकतो हे गृहीत धरणे. 109, खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीत स्मृती हा भाषा शिक्षणाचा भाग असतो? तर व्याकरण भाषांतर पद्धती. नंतर 110, काव्य ही भाषा शिक्षिका आहे. ती विद्यार्थ्यांना निरनिराळ्या प्रसंगात वापरले जाणारे शब्द शोधावे सांगते आणि त्यांनी शोधलेल्या शब्दांशी संबंधित त्या शब्दांच्या पुढे आणि मागे जोडणारे शब्द सांगते. या पद्धतीला काय म्हणतात? तर साहचर्य. 111, विद्यार्थ्याची भाषा क्षमता पाहण्यासाठी शिक्षिका प्रश्न तयार करते. या प्रश्नामध्ये एका परिच्छेदात प्रत्येक 5वा शब्द ती गाळते आणि विद्यार्थ्यांना तो शब्द शोधावे सांगते. या पद्धतीची चाचणी क्लुप्तीस काय म्हणतात? तर बौद्ध प्रश्न पद्धती. बोलताना योग्य शब्द योग्य जागी वापरून अचूक शब्दोच्चार करणे म्हणजेच बोलण्याचे तंत्र होय. कथाकथन ही अध्यापनशास्त्रीय पद्धती वापरतात भाषा कौशल्य आणि साक्षरता विकसित करण्यासाठी. 114, संदर्भासहित व्याकरण म्हणजे रोजच्या वापरातील उदाहरणे घेऊन त्याच्याशी संबंधित व्याकरणाकडे लक्ष वेधणे व व्याकरण शिकणे. खालीलपैकी कोणते कौशल्य अध्ययन कौशल्य नाही? तर ऑप्शन 4. 116, पाठ्यपुस्तक तयार करणारे पाठ्यपुस्तक लेखकाच्या लेखातील उतारे, घटना, कविता आणि वर्तमानपत्रातील किंवा मासिकातील लिखाणाचा समावेश करतात कारण ते लिखाण अधिकृत आणि नैसर्गिक भाषेत लिहिलेले असते. 117, खालील प्रक्रियेस काय म्हणतात? शिक्षक एक पाठ्यांश वाचतात आणि विद्यार्थी गटाने बसून त्यातील मुद्दे लिहून घेतात आणि पुन्हा पाठ्यांश तयार करतात. व्याकरण सांगणे. 118, प्रथम भाषा विकास हा सर्वसामान्यपणे टॅटच्या संज्ञेने ओळखला जातो. ऑप्शन 2 संपादन. 119, इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये वेगवेगळ्या मातृभाषा असलेले विद्यार्थी आहेत. शिक्षिका विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेमध्ये अभिवादन करण्यास सांगते. त्यामुळे विद्यार्थी दररोज वेगवेगळ्या भाषेतील अभिवादन शब्दाशी परिचित होतात. शिक्षिका या ठिकाणी कोणती पद्धती वापरते? तर बहुभाषिक स्रोत. शेवटचा प्रश्न 120, खालीलपैकी कोणती पद्धती विद्यार्थ्यांना भाषेची ओळख करून देण्यासाठी आदर्श पद्धती नाही? ऑप्शन 3 पारखरीच्या माध्यमातून. यानंतर
परीक्षार्थींनी भाषा 2चा पर्याय मराठी निवडला असेल तर यासाठी 121 ते 150 पर्यंतचे प्रश्न इथं सोडवायचे आहेत. 121 ते 128 प्रश्न उतार्यावर आहेत. 121 लेखकाच्या मते कोणत्या गोष्टीचे शाब्दिक वर्णन करता येत नाही तर अरण्याचे वैभव. 122 लेखकाच्या मते कोणत्या गोष्टी समान उंचीच्या असतात. वृक्षांची छत. पुढीलपैकी कोणत्या बाबीमुळे जंगलाचे सौंदर्य वाढते असे लेखकाला वाटते तर ताडमाड केवढा रानखेडे. 124 कवडसा म्हणजे काय. सूर्यकिरणांची तिरीप. पुढील पर्यायापैकी विशेष नाम शोधा तर केवडा. 126 पुढीलपैकी कोणत्या घटकाचे वर्णन उतार्यात केलेले नाही तर ऑप्शन 2 लाटासहित पसरलेला हिरवा समुद्र. 127 लेखकाच्या मते अरण्याला पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा स्पर्श होत नाही तर वादळ वारा. विरळ या शब्दाचा विरोधार्थी असे असलेले पर्याय शोधा तर दाट. 129 भाषिक ज्ञान परेपरे आपणास प्रामुख्याने काय दिले आहे. महत्त्वाचे शोध. 130 भारतातील प्रमुख भाषांचे उगम शोधल्यास आपल्याला काय दिसून येईल. विविध समुदायातील भाषांच्या छटा. 131 भारताची सांस्कृतिक विविधता कोणत्या उपक्रमात जोपासली जाऊ शकते. ऑप्शन 4 शेकडो भाषांकडे लक्ष देणे. 132 ज्या संगणकावर आपण 24 तास अवलंबून असतो आदरी शब्दाची जात तर नाम. संगणक काय तर नाम आहे. 133 छटा शब्दाचा समानार्थी असे नसल्यास पर्याय. चौकशी. पुढील शब्दांचा उतार्यात आलेला प्रमाणाचा योग्य क्रम. वनस्पती, तारे, वाळवंट. महाभारत. आपल्या आदिम भाषा म्हणून कोणती बाब संग्रहित करण्यात आली आहे. सुरावली. 136 भारतीय घटनेची 343(2) या कलमानुसार इंग्रजी सहयोगी शासकीय भाषा आहे. खालीपैकी कोणती बाब अभिजात भाषेची मानक नाही तर भाषा घटनेत नमूद केलेली नसावी. 138 विद्यार्थ्यांच्या श्रवणक्षमतेचे मूल्यमापन खालील पद्धतीने करावे. विद्यार्थ्यांना गोष्ट सांगणे आणि त्यावर आकलनांतर प्रश्न विचारणे. वाचनाच्या सुरुवातीच्या काळात शिक्षकाने कोणत्या गोष्टीवर जास्त भर द्यावा. अक्षर उच्चार यांच्यामध्ये संबंध विकसित करणे. 140 श्रवण आणि वाचन ही डॅश कौशल्य आहेत. ग्रहणक्षम. 141 बाल लेखकांच्या वैचारिक गरजेनुसार शिक्षकाने त्यांना कशा प्रकारे उत्तेजन द्यावे. त्याने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करावे. त्यानेच लिहिलेल्या वाक्याचा संदर्भ द्यावा. भाषा संपादन आणि भाषा शिक्षण यामध्ये कोणता मूलभूत फरक आहे. भाषेला वाव देण्याचा स्तर. 143 स्रोत भाषा म्हणून मातृभाषेचा वापर करण्यासाठी कोणते विधान अचूक नाही. ती दुसऱ्या भाषेत दुर्लक्ष करण्यामध्ये अचूक नाही म्हणजे चूक. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांचा भाषा विकास होण्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट भाषा समृद्ध सभोवतालचे वातावरण. संचयिका ही डॅशची उदाहरणे म्हणजे पोर्टफोलिओ. स्वयं तसेच शिक्षकाकडून मूल्यमापन. 146 शब्दकोडी डॅश वाढवण्यास मदत करते. शब्दसंग्रह. संभाषण कौशल्याचे मूल्यमापन करताना खालीलपैकी कोणत्या बाबीची गरज नसते. शब्दकोश व अर्थरूपकोश यांचा वापर करणे. 148 शब्द उच्चार यांच्या सहयोगाने वाचन करण्यास शिकवणे या डॅश पद्धती आहेत. उच्चार पद्धती. पाठ्यपुस्तकापलीकडे जाणे म्हणजेच पाठ्यपुस्तकाखेरीज जास्तीचे अध्यापन साहित्य पुरविणे. इयत्ता 3रीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक पाकिटे बनविण्यास सांगतात. विद्यार्थी सूचनाचे पालन करा. भाषा वर्गातील या कृतीने विद्यार्थ्यांना डॅश पद्धत होईल. श्रवण कौशल्य वाढविणे. अशा प्रकारे आपण मराठी विषयाचे संपूर्ण प्रश्नोत्तरे पाहिले. धन्यवाद. थँक्यू सो मच.